पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। हे बघ बाळा, असं समजू नकोस की तू कोणा परक्याच्या घरात आहेस। तू मला माझ्या आदिती सारखीच आहेस। थँक्यू दादा। तू तू इथे कशी काय? ते मी चहा म्हणजे अहो मीच सांगितलं तिला तुम्हाला चहा द्यायला। मी कामात होते ना जरा आणि तिनंच बनवलाय चहा, घ्या ना। नाही पण मी चहा तर नंदिनीला आणायला सांगितला होता। ती आणेल ना नंतर परत, हा तर घ्या आधी। जीव द्यायचा ना, एवढी कालपासून रडतीयस ना, जीव द्यायचा जीव होते। जा दादाच्या पायावर दे जा। मोठी आली आहे, मला सांगते ऐकवतेस। काय प्रकार आहे अक्का? हे बघा, तुम्ही तिच्या आयुष्याशी खेळ केलात ना, आता गळा दाबून तिचा जीव घ्या, म्हणजे तुम्ही सुटाल, मी सुटेल आणि ती पण सुटेल। बसकर सीमा, अगं तुझे फिरणं बघून माझे पाय दुखायला लागले आता। अहो आई, नेमकी फोन उचलत नाहीये। कामात असेल ती। अहो पण तेच तर ना, ही नेहमी करते फोन, आज करत नाहीये परत फोन। अगं मग करेल ना। सीमा तू आधी बस बरं, पाणी देऊ का तुला? ये। नाही नको, बसते मी काय म्हणते आई, मी हिला सांगू का? काय? तिच्या बाबाचं जे काय चाललंय ते। अगं तू कशाला तिचं टेन्शन अजून वाढवतेस? अहो नाही आई, तिला नाहीये टेन्शन तिथे। सांगत होती ना मला, तिच्या सासूबाई खूप चांगल्या आहेत, तिचे सासरे सुद्धा बाबासारखे नाहीयेत, पण मनाने खूप चांगले आहेत। हे बाई अगदी चांगलं झालं। मी म्हणत होते ना, माणसं कर्मठ असो नाही तर पुरोगामी, मनाने चांगली असली म्हणजे झालं। हो ना आई, म्हणूनच मला असं वाटतं की तिला सांगायला हवंय। हो नाही, कसं आहे ना, उर्मी बोलली ना विद्याशी की त्याचं जरा टेन्शन कमी होईल ना। मी उर्मीला सांगतेच, नाहीतर मला म्हणेल की मला आधीच का नाही सांगितलं। मी सांगतेच तिला। फोन का नाही उचलत आहे? काय चाललंय या मुलीचं? नंदिनी, कुमुद, हाँ पाणी आण बाई। हा माई, नकोय मला, विषच दे ना तिला। हो काय बोलताय अक्का बाई? काय झालंय काय? आता काही विचारू नका, मी बोलणार, तुम्ही ऐकणार। मी सांगते ना तुम्हाला, जीव घ्या आणि वा मोकळे। का तुम्ही वयानं आणि मानानं मोठे आहात, तुम्हाला सांगणं चुकीचं आहे, पण तुम्ही जरा शांत व्हा। दादा शांत आहे मी। एवढं सगळं घडलं, मी तुम्हाला काही बोलले का? पोरीच्या आयुष्याचा आबरूचा प्रश्न आहे हा। गावभर बोबाटा चाललाय, कुणाकुणाचे काय काय फोन येत आहेत आम्हाला। अहो तुम्हाला सांगते, बाईची आबरू काचेसारखी असते हो, एकदा फुटली का फुटली। पुरुषांना नाही हो कोणी बोल लावत, सगळा दोष बाईच्याच माथी लागतो हो। पर आता हिला नाही आहे ना बाप, कुठे जाणार हो ही? अहो माझी तर अर्धी लाकडं गेली मसनात, कोण बघणार हिच्याकडे सांगा बरं? तुमचं सगळं म्हणणं रास्त आहे। अहो आता काय सांगू, आम्ही तुमच्याच भरोशावर होतो ना दादा। तर तुमच्या मुलाने तुमचाच विश्वासघात केला। अक्का, मी तुमचं कुठलंही म्हणणं अमान्य करत नाही, पण ते असं चव्हाट्यावर आणून काय होणार आहे? आपण जरा शांतपणे बोलू। नंदिनीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिच्या बाबतीत जे काही झालं ते चुकीचं आहे, मान्य आहे मला, आणि त्यासाठी मी स्वतःला जबाबदार धरतोय। त्याचा काय हवा तो जाब तुम्ही मला विचारू शकता। आमची काय पात्रता आहे हो तुम्हाला जाब विचारायची?
हिचा बाप जिवंत असताना तर आम्ही तुमच्या दारात तुकडे मोडायला थांबलोच नसतो. अहो अक्काबाई, आम्ही काय परके आहोत का असं बोलायला? आम्ही तुम्हाला आपलं मानतो. आता तुमच्या हातात सत्ता कुठे आहे? सुनांचं राज्य त्यांना चालतं का आम्ही तुमच्या दारात पडलेलं? अहो तसं नाहीये आणि असं कोणी म्हणणारही नाही. अहो कुठले कुठले पाहुणे येऊन राहतात आपल्याकडे आणि आपण त्यांचं सगळं करतो. तुम्ही तर आमच्या किती जवळच्या आहात. माझं काय ग? पण ये आता आई बाप नसलेली पोर हळवी झाली. आता वाईट वाटतं ग तिला कोणी काही बोललं की? अहो पण नंदिनीला कोण काय बोललं? विचार तूच, कोण बोललं? खरे आई बापाची असेल ती येईल समोर. हे बघा अक्का, या घरात पाहुण्यांना वाटेल तसं बोलण्याची रीत नाही. अतिथी देवो भव हे संस्कार आहेत या घरातले. बोलायचं नाही ठरवलं होतं मी. म्हटलं आपण या घरातले पाहुणे आहोत, उगीच बोलून तोंड कशाला विटाळा. तुम्हाला कोण काय बोललंय ते स्पष्टपणे सांगा. त्या माणसाला मी शासन केल्याशिवाय राहणार नाही. नाही हो, तुमच्या कुणाबद्दल आमची काही तक्रार नाही. देव माणसात हो तुम्ही. तुम्ही काय, माई काय, राम काय, आदिती काय? कुमुद काही बोलली का तुम्हाला? मी खरंच काही बोलले नाहीये. आता तर मी अक्कांपुढे तोंडही उघडत नाही. खरंच. नकोच बोलूस. अगं मला वाटत होतं ही तुझी सून ढालगज आहे, पण नाही. हिला पाहिलं आणि पटलं. कुमुदच बरी आहे. नाही, थोडी तोंडाळ आहे पण बनेल नाही हिच्यासारखी. नाही हो, उर्मी तशी नाहीये हो. तेच तर ना, हिचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत ना. म्हणजे काय केलं काय तिनं? विचार की तिलाच. काय ग, काय झालं? अहो पण मी काय म्हणाले तुम्हाला? मी एवढंच म्हटलेलं की माझ्या आई बाबांना मध्ये घेऊ नका आणि ते माईंसमोर म्हणाले. बाकी मी तुम्हाला कधीच काहीच बोलले नाहीये. अगं माझ्यासमोर काय बोलशील तू? बिशाद आहे का तुझी बोलायची? अगं तुझी जीभ हासडून तुझ्या हातात ठेवीन मी. मला नाही, पण नंदीला तर बोललीस की नाही? सांग ना, बोललीस का तिला? मी बोलले तिच्याशी, पण बघा तोंडानच कबूल करते म्हणून बरं. सांग नंदे, ही काय म्हणाली तुला? सांग. नको मोठी आत्या, जाऊ दे. आपण जाऊया तिथून. कुठे जाणार आहेस मेले? डोक्यात छप्पर तरी आहे का? का बापानं ठेवलं डबल कमवून? सकाळी गिळायला मिळालं तर रात्री मिळेल की नाही याची भ्रांत आहे आपल्याला. म्हणे आपण जाऊ. कुठे जाणार आहेस ग तू? काय आगापिशा तरी आहे का? अगं देव नशीब वाटत होता तेव्हा कुठं होतीस? परसाकडला जाऊन बसले होतीस का? नंदिनी, तुला कोण काय बोललंय स्पष्ट सांग. नको दादा, सगळ्यांना वाटेल असं साखरपुडा मोडला म्हणून मी खोटं बोलतीये. असं कोणालाही वाटणार नाही. तू बोल. सांग, कोण काय बोललं तुला?
ही म्हणाली मला तू जा तुझ्या घरी. मी सांगितलं तिला की मला कोणी नाही, घर पण नाही. मग म्हणाली माझं लग्न झालंय आणि तुझं मोडलंय. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यासमोर तू सतत फिरत राहणं मला बरोबर वाटत नाही. तू चालायला लाग माझ्या घरातून. दादा आता मी कुठे जाणार? बघितलं ना केवढी ढालगज आहे ही पोरगी. चेहऱ्यावरून साळसूद वाटत होती ना. उर्मी, तू असं काही बोलली आहेस का? ती कशाला कबूल करेल आता? तुम्हाला सांगते म्हणूनच नंदिनी घोषा लावलाय केव्हापासून, मला जीव द्यायचाय, मला जीव द्यायचाय. पोरगी तुटली हो सगळीकडून. आता घराबाहेर हो म्हटल्यानंतर ती पोर तरी काय करणार हो? आणि दादा आता तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे हो तिला? मी खरं सांगते, मी असं काहीच म्हणाले नाहीये तिला. खोटं का बोलतीयस तू? हा, आधी मला स्वयंपाकघरातून जायला सांगितलंस, मग घरातून. हे खरं नाहीये, हे खोटं आहे. माई, माझा उर्मीवर विश्वास आहे, ती खोटं बोलत नाहीये. अगं तिच्या स्वभावातच नाहीये ते. तू घाबरे मेल्या? बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंय तुझं. हिनं काय तुझ्यावर वशीकरण केलं का रे? आई बापाला पण जुमेन असं झालायस तू. अक्का, तुम्ही काहीही म्हणा, पण उर्मी असं बोलू शकत नाही. नंदिनी खोटं बोलतेय. बघा आता मला सांगा, तुम्ही काय म्हणाले या बाईलवेडेपणाला? उर्मी हे बोलू शकत नाही. ती हे घर जोडायला आलीये. काय बाई, आता याला माणूस म्हणावं का आणखी काही? इतका बायकोच्या त्याला नाचणारा नवरा पाहिला नव्हता मी कधी. अरे जडते कसली घर गिळायला आली आहे ती. सगळ्यांना घराबाहेर काढून नागोबासारखी बसेल ना घरावर, तेव्हा कळेल. नंदिनी, तू का खोटं बोलतेस? अगं उर्मीने तुझं काय वाकडं केलंय? तिला तर तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते. का खोटं बोलतेस तू? मी खोटं नाही बोलत आहे. मी बाबांची शपथ घेऊन सांगते, ही मला घराबाहेर जा म्हणाली. शक्यच नाहीये. बस बस, खूप झालं. अधिकम कर्माणां नैत्रम जयते शीघ्रम जातम सर. नंदिनी आपल्या गेलेल्या वडिलांची खोटी शपथ घेईल इतकी बनेल आणि निर्धावलेली मुलगी नाहीये. ती खरं बोलते याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. मुळात या घरात राहायचं कोणी आणि जायचं कोणी हे ठरवण्याचा अधिकार या मुलीला दिला कोणी? नंदिनी या घरची लेक आहे. ज्यांना ती इथे नको असेल त्यांना या घराचे दरवाजे उघडे आहेत. त्यांनी खुशाल आपला बाळ बिस्तरा गुंडाळावा आणि इथून सरळ निघून जावं. ती या घरची आश्रित असली तरी आम्हाला मुलीसारखी आहे. तिला बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्यांना मुळात या घरात काही स्थान आहे का याचा विचार त्यांनी आधी करावा.
दादा मी हे खरं बघ मुली, ना मी तुला ओळखतो ना तुझ्याशी ओळख करून घेण्याची माझी इच्छा आहे. एवढंच सांगतो, तू जे काही केलं आहेस ते मला अजिबात आवडलेलं नाही. अजस्रम अधिकम मुळात हे असं वागताना तुला जरा देखील भीती वाटली नाही याच मला नवल वाटतं. इतक्या वर्षांच्या संसारानंतर माईंना देखील माझे अधिकार हातात घ्यावेसे वाटले नाही. तू तर इथे काल आली आहेस. हे असं वागताना या घरात आपला अधिकार काय, आपलं स्थान काय याचा जरा देखील तुला विचार करावा असा वाटला नाही. या घरात राहायचं कोणी आणि जायचं कोणी हे ठरवण्याचा अधिकार तुला दिला कोणी? असलं असभ्य वर्तन या घरात चालत नाही. यापुढे नंदिनीशी कुठलंही संभाषण करताना एकदा नाही 10दा विचार कर. नंदिनी या घरातून कुठेही जाणार नाही. यापुढे तिला कोणीही काही बोललं तर त्याची गय केली जाणार नाही. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवावं. ज्यांना ती इथे नको असेल त्यांनी या घरातून खुशाल चालतं व्हावं. अहो काय चाललंय या मुलीचा? फोन का नाही उचलत ही? काय झालं? बोलणं झालं का उर्मिशी? नाही ना. फोन लाव तिला जरा. काय झालंय काय? खात्रीलायक बातमी आहे की वासूलाच मठाधिपती करणार आहेत. काय? अरे कुणी सांगितलं तुला हे? हे बघ, ते महत्वाचं नाहीये. मी काय सांगतोय ते महत्वाचं आहे. 17 तारखेला त्याचा एका वेगळ्याच मुलीबरोबर साखरपुडाही ठरलेला होता. काय 17ला? ह्या 17ला? हो म्हणजे त्यांचं लग्न तर त्याच दिवशी झालं. हा, आणि उर्मी काही बोलली का नाही आपल्याला? तिला माहिती असेल तर बोलेल ना. उर्मी शांत हो. उर्मी रडू नको प्लीज. शांत हो. आईचा फोन आहे ना, बोल ना. नको, मला बोलता नाही येणार. मला रडू नाही आवडतंय. हो पण बोल तरी. मी नंतर करेन. मी बोलू का? नको. बरं उर्मी तू शांत हो आधी. रडू नको. वासू मी खरंच काहीच बोलले नाहीये तिला. मी का बोलू? मुळात माझा काय संबंध तिला जा म्हणून सांगायचा? मी तर उलट तिला मदत करूया असं म्हणत होते ना. ती खोटं बोलतेय. उर्मी मला माहिती आहे तू कधीच असं करणार नाहीस. वासू तुझा तरी विश्वास आहे ना? पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. दादांना काय वाटलं असेल? का आता तू विचार करून काही बदलणार आहे का? पण मी खरंच असं काहीच बोलले नाहीये वासू. उर्मी मला माहिती आहे. तिने तिच्या बाबांची खोटी शपथ घेतली. काय मिळालं असेल तिला असं करून? दादांच्या मनात आणि या घरात स्थान. उर्मी वासू आपण निघून जाऊया इथे. तू बोलत होतास ना तेच बरोबर आहे. अरे पण नको राहायला इथे. आपण पुण्याला जाऊया. हा दोष डोक्यावर ठेवून काय करायचं? हा डाग धुवून टाकायचा. कसा? शोधू काहीतरी. जो आगाऊपणा तू केलाच नाहीयेस त्याची शिक्षा मी तुला भोगू देणार नाही.
आणि तुम्ही मारे तिचं गुणगान करत होतात. गुणगान नाही हो. अहो नाही काय, तिचं कौतुक करताना तोंडात तीळ भिजत नव्हता तुमच्या. मला याची काहीच कल्पना नव्हती. मला एक कळत नाही त्या मुलीची हिंमत कशी झाली हे सगळं बोलण्याची. मलाही तेच कळत नाहीये. हे शिक्षणाचे तोटे मी म्हणतो ना ते हे. न कमावलेले अधिकार वापरण्याचा आत्मविश्वास येतो माणसामध्ये, वृथा वृथा आत्मविश्वास. ते स्वतः परस्पर लग्न करून आली आणि वर नंदिनीला इथून जायला सांगते. तिला काय तिचं राज्य वाटलं? तिला नको असलेल्या माणसांना इथून घालवून टाकायला? तुम्ही चिडू नका हो. मी चिडत नाहीये हो, मी हताश झालोय, हताश. कुठेतरी तुम्ही सांगितल्यामुळे तिच्याबद्दलचा माझा दृष्टिकोन बदलायला लागला होता हो. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तिचा सून म्हणून स्वीकार व्हायला लागला होता. पण नाही, बरं झालं मला त्या मुलीचे रंग वेळीच दिसले. आता तिला क्षमा नाही, कधीच नाही.